नक्कीच काल आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या संदर्भात बोलताना जे काही संतापजनक वक्तव्य केलं त्याचे पडसाद आज सांगली जिल्ह्यामध्ये उमटत आहेत। त्यातल्या त्यात ज्या जतमध्ये गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य केलं त्याच जतमध्ये आज जयंत पाटील समर्थक त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मोर्चा आहे तो काढण्यात येतो। संभाजी महाराज चौकातून या मोर्चाला तर सुरुवात झालेली आहे। जत पोलीस स्टेशन आणि तहसीलदार कार्यालयापर्यंत हा सगळा मोर्चा आहे तो जाणार आहे। आपण जर बघितलं तर गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी जयंत पाटील समर्थकांकडून केली जाते। त्याचबरोबर जो अभियंता या सगळ्या अभियंत्याच्या मृत्यूमुळे हे सगळं मोर्चा झाला त्याचबरोबर हे वक्तव्य झालं त्यांना देखील श्रद्धांजली वाहण्यात येते। मात्र आपण बघतो की मोठ्या प्रमाणावर जयंत पाटील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते या मोर्चासाठी त्यामुळं एकूणच जत परिसरामध्ये या सगळ्या प्रकारामुळे वातावरण देखील काहींचं तणावपूर्ण पाहायला मिळते आणि या सगळ्या आज जयंत पाटील समर्थकांनी गोपीचंद पडळकर यांना जत दिलेला आहे। त्यातच पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर येणार आहेत। त्यामुळे एका बाजूला जयंत पाटील समर्थक आणि दुसऱ्या बाजूला स्वतः गोपीचंद पडळकर हे दोघेही जतमध्ये दुपारच्या सुमारास असणार आहेत आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकारामुळे आता जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यामधील वाद असतो पेक्षण आपल्याला बघायला मिळतं। त्या काल जे काही वक्तव्य गोपीचंद पडळकर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।